आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या निठारी हत्याकांडातील आरोपी सुरेंद्र कोली याला सुप्रीम कोर्टाने निर्दोष ठरवलं। कोली विरुद्ध निठारी हत्याकांडात 13 खटले दाखल होते, त्यापैकी 12 प्रकरणात त्याला आधीच निर्दोष ठरवलं होतं। आता शेवटच्या 13व्या खटल्यातही सुरेंद्र कोली निर्दोष सुटला, त्यामुळे सुरेंद्र कोलीच्या सुटकेचा मार्ग मोकळा। ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे। धर्मेंद्र यांच्यावरती घरी उपचार सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात येते। अभिनेता गोविंदा यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। चक्कर येऊन बेशुद्ध पडल्यानंतर गोविंदा यांच्यावरती जुहूतील क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। गोविंदा यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे। अनेकांच्या एक्झिट पोलनुसार बिहारमध्ये एनडीए सरकारला पसंती। मॅट्रिज आणि आयएनएस नुसार एनडीएला 147 ते 167 जागा, तर इंडिया आघाडीला 70 ते 90 जागा मिळण्याचा अंदाज। चाणक्य स्ट्रॅटेजीज पोलनुसार एनडीएला 130 ते 138 जागांची शक्यता, तर इंडिया आघाडीला 100 ते 108 जागांचा अंदाज। बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी मतदान पार। 14 नोव्हेंबरला मतमोजणी होणार। भाजप आणि नितीश कुमार यांची जेडीयू विरुद्ध काँग्रेस आणि तेजस्वी यादव यांची राजद अशी मुख्य लढत असणार। वनमंत्री गणेश नाईक आज शिरूरच्या पिंपरखेड दौऱ्यावर असणार। बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबांची सांत्वनपर भेट घेतील। घटनेनंतर तब्बल 10 दिवसांनी गणेश नाईकांचा दौरा। रवी राणांच्या कार्यकर्त्यांकडून स्वबळावरती निवडणूक लढणार असल्याचे पोस्टर व्हायरल। भाजपसोबत युतीसाठी विरोध असल्यामुळे रवी राणा यांच्या पक्षाने स्वबळाचा नारा दिल्याचीही चर्चा। आता बघणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या घडामोडी।